नमस्कार. आपण आता कपालभाती हा प्राणायामाचा प्रकार शिकत आहोत. कपालभाती मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही नासिकातून प्रयत्नपूर्वक थोडीशी शक्ती वापरून श्वास बाहेर टाकायचा आहे आणि त्याच वेळेला पोटाचा भाग आतल्या बाजूला ढकलला पाहिजे. लक्ष ठेवून करा की बेंबीपासून तुम्ही पोट आतल्या बाजूला ढकलताय. जितकं मागे जाऊ शकतं तितकं आतल्या बाजूला पोट जाऊ द्या आणि तुम्ही प्रयत्न न करता श्वास सोडल्या प्रयत्न न करता तुमचं शरीर ऑटोमॅटिक पहिल्या जागेवर येतं. त्यावेळेला तुमचं शरीराने श्वास भरून घेतलेला आहे. तुमचं लक्ष त्या श्वास भरण्याकडे नाही आहे. तुम्हाला कळलेलं नाही की तुम्ही श्वास भरून घेतला आहे. तुम्हाला ह्या कपालभातीमध्ये फक्त श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तिथे तुमचं पूर्ण लक्ष आणि शक्ती वापरायची आहे. श्वास भरणं ह्याच्याकडे ना आपलं लक्ष असणार आहे ना आपली शक्ती लागणार आहे. ते म्हणतो ना तुम्हाला आठवत असेल लहानपणी आम्ही टप्प्याचा बॉल खेळायचो, टप्पा मारायचो बॉलने. त्याला बॉल मारायचो, हात ॲटोमॅटिक खाली जायचा, वर उचलायचो, मारायचा हा आपल्याकडून अजाणतेपणाने. बॉल आल्यावरती म्हटल्याबरोबर आपण पटकन त्या बॉलला मारायचो. तर ती आपोआप होऊन जाणारी क्रिया आहे. हात उचलताना आपलं लक्ष असायचं, मारताना नसायचं. तर ह्या दोन क्रिया ऑटोमॅटिक होऊन जातात. तर तुमचं लक्ष फक्त श्वास सोडण्याकडे. जोरात सोडा. ज्या गतीने तुम्हाला सोडता येतो त्या गतीने सोडा. हरकत नाही तुम्ही एका सेकंदाला 1 सोडतायत, खूप छान. तुम्ही यंग आहात आणि एका सेकंदाला 2 सोडतायत, अतिशय चांगलं. आणि जर तुम्हाला नाही जमत आहे, तुम्ही 1.5 सेकंदाला 1 सोडताय तरी हरकत नाही. फक्त एक करायचं आहे की एक 8-10 दिवसामध्ये तुमची कन्सिस्टन्सी म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मी किती वेगामध्ये प्रत्येक श्वास सोडतो आहे. सलग एका गतीमध्ये ठेवा. जर तुम्ही प्रत्येक श्वास एका सेकंदाला 1 ह्या गतीने सोडलात तर 5-10 मिनटं त्याच गतीने सोडा. जर प्रत्येक श्वास तुम्ही एका सेकंदाला 2 ह्या गतीने सोडलात तर 5 मिनटं त्याच गतीने सोडा. तर प्रत्येक श्वास तुम्ही 1.5 सेकंदाला 1 ह्या गतीने सोडलात तोच सराव 5 मिनटापर्यंत वाढवत जा. तर तुमची गती सारखी पाहिजे. हा ह्याच्यामधला महत्त्वाचा नियम आहे. आता मी गेल्या ह्याला सांगितलं की औषधाचा डोस जसा वाढतो, कमी जास्त करतो, त्याप्रमाणे ह्या कपालभातीमध्ये स्वामीजी सांगतात की ज्यांना असाध्य रोग आहे त्या लोकांनी हा प्राणायाम जास्त वेळ करायचा आहे आणि जमल्यास दिवसातून 2दा करायचा आहे. म्हणजे तुम्ही सकाळी एकदा केलात, पहाटे उठल्या पोट खाली आहे, रिकामा आहे, त्यावेळेला 5-10 मिनटं हळूहळू वाढवत 15 मिनटं असं जर तुम्ही केलात तर दुपारी तुम्ही जर 12-12:30-1ला जेवत असाल त्याच्यानंतर 4 तास काहीही न घेता, चहा कॉफी वगैरे मधला काहीही न घेता, पाण्याव्यतिरिक्त, तर तुम्ही तुमच्या जर 12 वाजता जेवलात तर 4 नंतर, 1 वाजता जेवलात तर 5 नंतर पुन्हा एक 5-10-15 मिनटं कपालभाती करा. म्हणजे 2दा होणार तुमचं कपालभाती. जर 15 मिनटं सकाळी आणि 15 मिनटं दुपारी केलं तर दिवसातला अर्धा तास तुमचा प्राणायाम कपालभातीचा होणार. तर ह्या पद्धतीने तुमचा डोस वाढणार. आणि अतिशय खूपच जास्त त्रास आहे आणि खूप वर्षापासूनचा जुना आहे तर सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास असा 2 वेळेला करा. म्हणजे 1 तासाचा होईल. आणि अशा पद्धतीने कपालभाती केल्याने असाध्य रोग तुमचे पूर्णपणे निघून जातील. त्याच्यावर पूर्णपणे निरोगी व्हायला तुम्हाला सहाय्यभूत ठरतील. ह्याचा नक्की फायदा होतो कपालभातीचा. चेहऱ्यावर एक प्रभा येईल. तुम्ही जे खाता ते व्यवस्थित जी औषधं तुम्ही घेता ते तुम्हाला लागू पडायला लागेल हळूहळू. जे पूर्वी समजा नुसतं खात होतात आणि ते निघून जात होतं,
शरीराला न लागता तर तेही लागायला लागेल. तुम्ही माझं ऐकून घेता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.